तर महायुतीत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्यास हकालपट्टी केली जाईल। महायुतीतील प्रवक्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून या सूचना देण्यात आल्यात। भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून या सूचना प्रवक्त्यांना देण्यात आल्यात। गेले काही दिवस महायुतीतले प्रवक्ते एकमेकांवर टीका करत होते आणि याच पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, काय अधिक माहिती आहे? मनोशी, महायुतीतले जे प्रवक्ते होते, मग भाजपकडून प्रवीण दरेकर, अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि इतर जे काही महायुतीतले प्रवक्ते आहेत ते सातत्याने महायुतीत तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य करत होते आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीची वक्तव्य येणं हे महायुतीसाठी निश्चितच त्रासदायक होतं। त्यामुळे तिन्ही पक्षातल्या अर्थात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या प्रवक्त्यांना आता कडक शब्दात सूचना दिलेल्या आहेत। महायुतीत तेढ निर्माण होईल असं जर वक्तव्य केलं तर पक्षातून हकालपट्टी केली जाईल अशा पद्धतीचा एक इशारा या तिन्ही पक्षातल्या नेत्यांकडून आपल्या प्रवक्त्यांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे या पुढच्या काळात अशा पद्धतीची वक्तव्य करू नये जेणेकरून महायुतीमध्ये तेढ निर्माण होईल। त्यामुळे काल नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवरती महायुतीतल्या प्रवक्त्यांना या सूचना आणि इशारा देण्यात आलेल्या आहेत। मनोश्री, धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीबद्दल।